बघा 6-7 जूनला बोकड चषक आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. अरे जे भार्गवीसाठी आहेत का 2000 केतन? भार्गवी आली आहे का? भाग्यश्रीसाठी 500 रुपये. चला अंतिम सामन्याला सुरुवात होईल. भुईगाव संघ मैदानात त्वरित दाखल व्हा. वाळुंज संघ 2 फलंदाज पाठवा आणि जशी या फायनलला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवर ते आवाज ऐकायला मिळेल प्रमोदजी शेळके सरांचा. सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती आणि महिला समिती आयोजित पुरुष व महिला क्रिकेट सामन्यांचं आयोजन. चला लगेच मैदानात दाखल व्हायचंय. सामेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती आणि महिला समिती आयोजित पुरुष महिला गटाचे सामने आणि या सामन्यांसाठी लाभलेले आमचे देणगीदार स्पॉन्सर आणि त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. तर धन्यवाद. जयमोनी पतपेढी, नितीनजी पाटील भुईगाव, ऋषी जोशी भुईगाव, हेमंत पाटील भुईगाव, भूपेश पाटील रबळई, त्यानंतर चंदनजी वजे कोरोटी, अभिजित व धीरज वजे कोरोटी, प्रतीक मात्रे भोईगाव, प्रदीप नाईक गाज, आमदार राजनप्पा नाईक, त्यानंतर नगरसेवक प्रकाशजी वजे, विरोधी पक्ष नेता तथा नगरसेवक मनोजजी पाटील, चेतनजी देशमुख, त्यानंतर अनिकेत पाटील, नगरसेवक पंकजजी देशमुख, स्वप्नीलजी पाटील उंबरगोठण, दुर्गामाता गास क्रिकेट मंडळ, ऋषिकेश पाटील, सतीशजी नाईक कोरोटी, प्रशांतजी नाईक सोमाडी, या सगळ्यांचं, त्याचबरोबर निलेशजी देशमुख नगरसेवक, या सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे, दिलेल्या देणगीमुळे, दिलेल्या योगदानामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडते. फायनलला सुरुवात होईल. सलामी जोडी मैदानात आली आहे. पुन्हा एकदा या अंतिम सामन्याकरिता आवाज ऐकायला मिळणार आहे प्रमोद शेळके सरांचा. कृपया करून जे मैदानाच्या आतमध्ये आहेत थोडंसं पाठीमागे व्हायचंय. चला कृपया करून मी विनंती करेन जे बाउंड्री लाईनच्या अगदी बाजूला बसलेत त्यांना विनंती करेन की 5 फूट अंतर सोडून बसायचं आहे. मागे या. एखादा खेळाडू जर धावत आला तर तुमच्या अंगावर कोसळेल आणि तुम्हाला सुद्धा दुखापत होईल. धन्यवाद. भरतजी मोरे यांचा आवाज आपण ऐकता येते या स्पर्धेच्या माध्यमातून. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. सामन्याला होते सुरुवात. मेगा फायनल सामना स्टार्ट ऑफ द मॅच. हिमेश टू पार्थ. दोन्ही टीम मजबूत पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना 1 रन मिळेल कारण पार्थकडे ती क्वालिटी आहे. बॅटिंगची टेक्निक ॲब्सोल्युटली सुपर्ब. RCM वाळूंची टीम बॅटिंग करताना ऑन साइडला डीप मध्ये बॉल. या वेळेला मात्र यस शेवटच्या मोमेंटला ओ माय गॉड कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल सुटलाय
आणि वंदन सारख्या खेळाडूकडून ही चुकी होणं येणाऱ्या बॉलमध्ये कर्दन काळ असेल. अगदी मात्र आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पार्थ आणि मीत अशी जोडी. मीत सध्या स्ट्राईक एंडकडे. हिमेश समोर ऑन साईडला. हार्दिक पुढे सरसावेल, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. मीतच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. RCM वाळुंजी टीमला पहिला धक्का गॉन. चेतनजी देशमुख साहेब वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्वेजी म्हात्रे साहेब यांच्याकडून हार्दिक साठी 500 रुपये आलेले आहेत. हा कॅच कॅरी केल्याबद्दल, झील टिपल्याबद्दल. अतिशय अप्रतिम सामना आपण पाहत आहेत. RCM वाळुंजे वर्सेस एका साईडला आपण पाहत आहेत भुईगाव. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर आणि चांगला खेळ करत या संपूर्ण दिवसांमध्ये, 2 दिवसांमध्ये तो आतापर्यंत आमने सामने आलेले आहेत. त्यामुळे एक चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळेल. हिमेश ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला दीप चांगली फिल्डिंग केली, परंतु इथे काय केलं दीपने? 1+1 यस, 2 रन्स मिळतील. विकेट जर मिळवली तर 4ही गोलंदाजांना 500 रुपयांचं कॅश प्राइज. जर विकेट मिळाली तर सर्व गोलंदाजांना मात्र ही अपॉर्च्युनिटी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. सर्वेजी म्हात्रे साहेब यांनी मात्र ऊर्जा दिले या टीमला, भुईगाव टीमला. सध्या आपण पाहू शकतायत हिमेशचा बॉल. या वेळेला मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु रक्षितच्या हातून बॉल सुटला. जेव्हा जेव्हा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेलाय, रक्षितने सुरक्षित झेल टिपलेले आहेत, परंतु आता सुरक्षित झेल टिपता आलेली नाहीये. रन्स मिळतील या वेळेला 1 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6ला 1. प्रथम बॅटिंग करताना RCM वाळुंजे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हिमेश यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अवेदू पुढे सरसावेल. दोघांमध्ये टक्कर. म्हणून मी म्हणतो की प्रेक्षकांना थोडेसं पाठीमागे सरका. प्रेक्षकांना थोडंसं पाठीमागे सरकाल तर काहीच होणार नाही. त्यामुळे मी वारंवार सूचना करत होतो की जर 2 खेळाडू आदळले, ते शेवटी झालंच. त्यामुळे मी विनंती करत होतो की तुम्ही थोडंसं पाठीमागे सरकला असतात तर तेवढं त्यांना स्पेस मिळालं असतं. थोडीशी यावेळेला टक्कर झाली, दोघांमध्ये कॉलिंग झालं नाही. सध्या टक्कर होत असताना आपण पाहू शकला थोडेसे बाजूला झाले होते दोन्हीही. यावेळेला आपण पाहू शकलात फिल्डर आमने सामने आले, एकमेकांना मात्र वाचवण्यासाठी पुन्हा एकदा सुरक्षित आहेत. ती खूप महत्वाची बाब पाहायला मिळते. त्यामुळे मी प्रेक्षकांना विनंती करतोय सातत्याने की 5 फूट अंतर सोडून बिनधास्त आपण मॅचचा आनंद घ्या. आणि ज्या महिला शक्ती आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन, महिला वर्गांना सुद्धा, की 5 फूट अंतर सोडून मात्र आपण मॅचला एन्जॉय करा. षटकार आणि चौकारासाठी आपण पाहिलं तर मोराळी, आपण पाहिलं धवलजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकार चौकारासाठी.
सध्या संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेले. मंदारजी म्हात्रे आमच्या समोर जोडले गेलेत. काय म्हणतील मंदारजी म्हात्रे, आजचा दिवस कसा व्यतीत केला तुम्ही? सर आत्ताच नाही, कालपासून पूर्ण वेळ इथे हजर राहून संघाच्या मॅचसाठी थोडंसं खारीचा हातभार लावला. सांगतात ना की स्वतःसाठी सगळे जगतात, एकदा दुसऱ्यासाठी जगा. NSSचं जे ब्रीद वाक्य आहे, नॉट मी बट यू. तर गावच्या मॅच असतील तर त्याच्यासाठी गावचे सगळे जण येतात, परंतु संघाच्या मॅचसाठी जर पुढाकार घेणं गरजेचं आहे. संघ म्हणजे समाज, समाज म्हणजेच आपण. तर या संघाच्या मॅचसाठी थोडा माझा जो खारीचा हातभार लागला, त्यासाठी मला चांगलं वाटलं सर. निश्चित निश्चित खूप चांगली मेहनत तुमची सुद्धा पाहिली आम्ही, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. या वेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मीत पुन्हा एकदा फिट झालाय आणि या वेळेला आपण पाहू शकताय चांगली अंडरआर्म फेकी केली जाते. 1 रन मिळेल. मितने आज सर्वांची मने जिंकलेली आहेत आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मितने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सुद्धा दिलेले आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पार्थ आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज राहुल. ऑन साईडला खेचून मारलाय आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. पार्थच्या बॅट मधून अफलातून टायमिंग सहित 6 धावा. गुड शॉट. धवलजी पाटील यांच्याकडून 500 रुपये. बॅटमधून षटकार, जबरदस्त प्रहार केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने नव्हता. शॉट ऑफ लेंथ बॉल होता. पिक केलं आणि 6 धावा टिक केलं आणि त्यानंतरचा कमबॅक. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रत्यय यावेळेला देत असताना मिस्टर हार्दिक. मागील बॉलमध्ये काय झालं यापेक्षा आता मला या बॉलमध्ये प्रेझेंट बॉलमध्ये काय करायचंय हे मात्र हार्दिक यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा हार्दिक डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इनफिल्डच्या वरून रक्षितच्या डोक्यावरून बॉलला ह्या वेळेला खेळले गेले. दीप पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील पार्थच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 लॉस ऑफ 1 विकेट. भुईगाव टीम जर विजयी झाली तर कनिष उपेश पाटील यांच्याकडून मात्र आपण पाहतायत 1001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल भुईगाव टीमला. परंतु काय अवेदूची या वेळेला जबरदस्त फिल्डिंग, टाळ्यांचा कडकडाट करणारी ही फिल्डिंग पाहायला मिळते. अपकमिंग यंग टॅलेंट आहे. मॅग्निफिसंट फिल्डिंग, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान परंतु उच्च विचार त्याच्या फिल्डिंगचे पाहायला मिळत आहेत. ग्रेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा येत आहेत. गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या खेळत आहेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येतील. मी 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. चांगली फिल्डिंग. 1च रन. दुसऱ्या रनसाठी पलटले होते. पार्थने सांगितलं यू वेट माय डिअर फ्रेंड. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ अखेरीस 22 धावा. पहा संध्याकाळच्या सत्रामध्ये मंदारजी म्हात्रे धावा येत आहेत. आपण म्हणत होतो सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये धावा येत नाही आहेत, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर खेळतील तर धावा ऑटोमॅटिकली येतील. तर नक्कीच पहा ना, 2 षटकाखेरीज धावसंख्या 22 झालेली आहे. आता एकंदरीत भिगाव संघाची बॅटिंग लाईनअप व वाळूंज संघाची बॉलिंग लाईनअप हे पाहते किती धावसंख्येपर्यंत मजल मारणं वाळुंज संघाला गरजेचं आहे. डेफिनेटली ज्या पद्धतीने दोन्ही टीम्स बलाढ्य आहेत त्यानुसार आता प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी 44 दाखवतोय आणि इथून जर आपण पाहिलं तर कधी कधी पहिल्या षटकात धावा येतात, दुसऱ्या षटकात धावा येतात, परंतु तिसऱ्या चौथ्या षटकात धावा येत नाहीत. कारण जर पार्टनरशिप ब्रेक झाली, विकेट जर मिळाले, इंटरव्ह्यूअल विकेट गेले, डॉट बॉल आले तर अंडर प्रेशर बॅटिंग करतात फलंदाज, विकेट सॅक्रिफाईस करतात आणि तिथे मात्र एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गोलंदाजांच्या माध्यमातून खेळलं जातं. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की फक्त बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळलं जात नाही, बुद्धिमत्ता सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगात आणावी लागते.
एकंदरीत पाहता वाळुंजे संघाची बॉलिंग लाईनअप पाहता आणि बिगाव संघ सेकंड इनिंगला खेळणार आहे. हवामान कदाचित थोडं हवा विरळ होऊ शकते, तर कमीत कमी धावसंख्या त्यांच्या दृष्टीने 35च्या आत रोखणं गरजेचं आहे. येस, ॲब्सोल्युटली राईट. सध्या 2 षटकांचा खेळ झालाय, 22 रन झालेले आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वंदन गोलंदाजी मार्कवर, यावेळेला अप्रतिम फटका अवेदूच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अवेदू इज अ सुपरस्टार. फॉर अ कॅच, क्लास क्लास. अवेद पाटील, क्या बात है. आज प्रभावित केलंय फिल्डिंगच्या जोरावर. आज जॉन्टी रोडच्या जरूर आठवण करून दिली. काय फिल्डिंगचा दर्जा, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. एकदा अवेद पाटीलची फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या यायला हव्यात. ग्रेट फिल्डिंग. उद्याचं भवितव्य या टीमचं आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या तरी आपण पाहतायत 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वंदनने एका मॅच मध्ये 4 धावा देत 4 विकेट घेत 2 रन्स फक्त खर्च केल्या होत्या. म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्वेजी म्हात्रे साहेब यांनी अवेद पाटीलच्या कॅच साठी 500 रुपये दिलेत. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागतो. चांगलं यावेळेला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना बॅकफुटला गेले. फक्त हलक्याच्या हाताने बॉडमॅनचा चांगला वापर केला, नरम हाताने खेळले. ते बॅकफुट पॉइंटला रक्षित पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. वंदनने धावा थांबवले. ज्या 2 षटकांमध्ये मंदारजी मात्र मी म्हटलं की पहिल्या दुसऱ्या षटकात धावा येतात, तिसऱ्या चौथ्या षटकात धावा येत नाहीत. ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या तरी खेळत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वंदन अगोदरच बॅटचा फेस क्लोज करण्याचा प्रयत्न केला होता. बराच वेळ चेंडू हवे, दोघांमध्ये टक्कर. हार्दिकने त्या ठिकाणी झेल टिपला, परंतु इथून जर आपण पाहिला तर यस, विकेट डाऊन. राहुलला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. राहुलजी मात्रे वेल या यावेळी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये अवेदची फिल्डिंग पाहता त्याच्यासाठी मी एक 4 लाईन बोलू इच्छितो की जगा इतके आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे हे तुम्हाला भाग पडेल. अवेद जी फिल्डिंग करतो त्यासाठी या 4 लाईन माझ्याकडून सर. ग्रेट. यावेळेला आपण पाहतायत प्रयत्नांती परमेश्वर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 23 धावांवर 3. सध्या रिलीफ स्प्रे आपण घेऊन जायचंय. मेडिसिन किट असेल तर आपण घेऊन जायचंय. अतिशय चांगले यावेळेला आपण पाहतायत. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. प्रतिम आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. वंदन त्या ठिकाणी पुढे सरसावले. पण ज्या वेळेला कॅच कॅरी करताना त्यावेळेला तुमचं एकमेकांचं कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं, कारण ॲक्सिडेंट पासून न वाचणं, कारण या इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. हे आपण सातत्याने पाहिले. वंदन पुन्हा एकदा, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो आणि हेच ब्रीदवाक्य सध्या वंदन आणि ऋग्वेद काहीतरी कानमंत्र देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सर्वेजी म्हात्रे साहेब यांच्याकडून हार्दिक यांच्यासाठी 500 रुपये आलेत कॅश प्राइज. 23 ला 3. वंदन पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॅटचा परिपूर्ण आपण पाहतायत. पुन्हा एकदा एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. हार्दिक येत आहेत.
कॅच ड्रॉप, परंतु विकेट किपर तिथपर्यंत येत आहेत, त्याच्या समोर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. कदाचित थोडंसं विकेट किपरने थांबलं असतं तर हार्दिकचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होऊ शकलं नसतं, परंतु इथे कॅच ड्रॉप झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. धावा थांबलेत पहा, मंदारजी मात्रे 2 षटकं 22 धावा आणि त्यानंतर आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. काय म्हणतील सर? नक्कीच या भिगाव संघाच्या दृष्टीने या संघात या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं. या वेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका, मनगाड्याचा वापर जरूर केला गेला. ऋग्वेद पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रन्स मिळतील. सर ते कमबॅक काहीशा प्रमाणात या षटकात वंदन यांनी केलेलं आहे. तर RCMच्या दृष्टीने अजिंक्य मात्रे जोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जर तो टिकला तर सर कोणत्याही चेंडूवरती वेळ बदलायला त्याला वेळ लागत नाही सर. निश्चित स्वरूपात धडाकेबाज फलंदाज आहे, ॲबिलिटी आहे, पोटेन्शियल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु कागदोपत्रीच तुम्हाला स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात ती गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. 26 धावा झालेत, 26. हलक्याशा हाताने अप्रतिम यावेळेला आपण पाहू शकतायत. 1 रन मिळेल, मात्र अवेद पाटीलने काय फिल्डिंगचा दर्जा यावेळेला दाखवलाय. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर, 27. एकंदरीत आपण पाहू शकतायत 27 धावा, 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ झालाय. कनिजी भूपेश पाटील साहेबांकडून आपण पाहिलं तर अवेद पाटीलसाठी 500 रुपये आलेले आहेत. आज मालामाल झालेत खेळाडू, कारण त्यांचे ते परफॉर्मन्स, त्यांचा तो क्लास. आणि मंदारजी मात्रे म्हटलं जातं ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि तेच मात्र यावेळेला चांगले झेल टिपलेत आणि त्यामुळे मात्र आता अवेद हा मालामाल झालाय. शेवटचं षटक कनिष्क, फुलटॉस बॉल ऑन साईडला, खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना हिमेश पुढे सरसावेल, तत्पूर्वी फेकी करेल. दुसऱ्या रनसाठी कॉल होता परंतु यू वेट म्हणून सांगितलं. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले गेले, 28ला 3. सर हे भिगावचे कनिष्क, अवेद हे जे छोटे मुलं आहेत हे आमच्या समाजाचे क्रिकेटमधील भवितव्य आहे, परंतु त्या मुलांनाही कळणं गरजेचं आहे की आपलं भवितव्य कशामध्ये आहे. क्रिकेट त्याच्या जोडीला अभ्यास, तर ते नाही तर स्टडी आणि त्याच्या जोडीला क्रिकेट, याच्यामध्ये आपलं भवितव्य हे यांना कळणं गरजेचं आहे सर. डेफिनेटली, कारण शिक्षण घेणं खूप महत्त्वाची गोष्ट राहिले. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटकडे पाहिलं जातं एक करिअर म्हणून, परंतु अभ्यास करणं सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट ही मात्र आपण पाहू शकतायत. क्रिकेट खेळा, छंद जोपासा, परंतु त्याबरोबर अभ्यास करून मात्र क्रिकेटकडे सुद्धा लक्ष दिलं तरी हरकत नाही आहे. परंतु प्रत्येकाची वेगवेगळी इच्छाशक्ती असते, विचारसरणी वेगळी असते आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत यावेळेला हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष पाहायला मिळतं आणि अतिशय या खेळीमेळीच्या वातावरणात गुन्ह्या गोविंदाने हा क्रिकेटचा फेस्टिवल सध्या आपण या ठिकाणी साजरा करतोय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल होता यार, राईट मोडतो विकेटने. यावेळेला कंट्रोल नव्हतं गोलंदाजाचं. व्हाईट बॉलचा इशारा, थोडंसं अंडर प्रेशर बॉलिंग करतोय की काय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले, 32 रन. आणि या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये 32-35 धावा मंदारजी मात्रे डेफिनेटली एक चांगलं टार्गेट यावेळेला सेट केले गेले असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 32 2 रन्स ऍड केल्या. 28 नंतर 2 रन ऍड केल्या. सत्तावीस होत्या 3 षटकांमध्ये. 5 रन ऍड झाल्यानंतर 32 झाल्या. पहिल्या चेंडूवरती 1 रन,
दुसरा वाईड +1, त्यानंतर ती 1 रन आणि पुन्हा वाईड. 3 षटकाला 27 धावा 4 होत्या. चेंडू टाकले व ऑफिशियल 2 चेंडू, 2 वाईड. 32 धावा, 3 गडी बाद. बॅटचे एज घेत बॉल खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहतोय. विकेट किपर फील्ड करेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी. कनिष्कडे एवढा अनुभव नाहीये, परंतु ती क्षमता आहे गोलंदाजी करण्याची. अप्रतिम विकेट घेण्याची क्षमता आहे. अप्रतिम आपण पाहू शकतायत, कारण प्रत्येक वेळेला टॅलेंट नेहमीच पाहिलं जातं, परंतु पेशन्स आणि हार्डवर्क या 2 गोष्टी तुमच्याकडे असायला खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. ते असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तसं अर्जुन तेंडुलकरला आपण पाहिलं होतं. टॅलेंट आहे, परंतु त्याला संधी मिळालेली नव्हती. त्याने खूप संयम बाळगला, हार्डवर्क केलं. 5 सीझनमध्ये 5 फक्त मॅच खेळला होता IPLच्या, परंतु तो कालचा दिवस आणि बरेच मात्र आता चर्चा होत असताना, कौतुक होत असताना, अभिनंदन होत असताना पाहायला मिळतं. यस अंपायर या ठिकाणी सांगतायत रेफर केले गेले. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. मात्र ओरिजिनल डिसिजन आपण पाहिलं तर फेअर आहे, परंतु बॅटरने सांगितलंय आम्हाला हे डिसिजन मान्य नाही आहे, तर चॅलेंज केले, रेफर केले गेले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. चार बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत. रन झालेले आहेत आतापर्यंत 33 ला 3. अजिंक्य अज्जू आतमध्ये येणारा बॉल हलक्याशा हाताने मनगडाचा चांगला वापर करत असताना सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने 34 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा येतील याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगली गोलंदाजी केली. डेथ ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरोखरच कौतुकास्पद आहे. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय, फ्लिक केलंय. मितने केली चुकी. बॅकअप चांगला मिळतो हिमेशचा. फेक येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर आणि 37 रनचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. ते भुईगाव या टीम समोर RCM यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. 37 धावांचं लक्ष. 37 रन्स टू विन. 37 धावांचं लक्ष असेल आणि या 37 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील त्याचं धावतं वर्णन या सेकंड इनिंगमध्ये या आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ विरार मिस्टर भरतजी मोरे आपल्या समोर जोडले जातील. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष 2026.
नाणेफेकीचा कौल. 2 कर्णधार एका बाजूला आहेत, एकमेकांसमोर आहेत आणि आमचे 2 मान्यवर सुद्धा आहेत, मंदारजी म्हात्रे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. साम्यती सुपरमनने सांगितलं आम्ही पहिली बॅटिंग करू नाणेफेक जिंकल्यानंतर, आणि फिल्डिंग करताना दिसणार आहे साम्यती चॅलेंजर्स. सामन्याला होते सुरुवात. 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मंदार म्हात्रे आमच्या साथीनं आहेत, सोबतीनं आहेत. गेले काही वर्ष मंदार यांच्या सोबत माईक शेअर करता आलाय, स्पर्धा कुठेही असो. बक्षीस आलं सुरुवातीलाच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काय पार्थ नाईक यांच्या अगेन्स्ट लगावलाय चेंडू एका धावेसाठी. सिंगल. देश आणि प्रदीप यांच्याकडून भुईगाव संघ जर जिंकला तर 5,000 रुपयाचं बक्षीस, 5,000 रुपीज. जर का अंतिम सामना भुईगाव संघाने जिंकला तर सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. पार्थ नाईकची गोलंदाजी म्हणजे वाळुंजकरांसाठी एक आशेचा किरण, एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात. त्या आस्किंग रन रेटला वरखाली करण्यासाठी मदत करणारी आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेत आणि चेंडू खाली राहुल. ओ ये क्या हुआ है? करायला गेले 1, झाले 2. पंचांनी सांगितलं 1 ना 2 डायरेक्ट 6. 6 रन. ऋषिकेश जोशी यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. सर हा अनोखा पद्धतीचा षटकार आपण पाहिला. सर आता अनोखा पद्धतीचा षटकार आपण पाहिला. राहुलकडे झेल होता, झेल त्याच्या हातातून सुटला आणि चेंडू फेकी गेली आणि मैदानातला 12व्या प्लेअरच्या अंगाला चेंडू लागून चेंडू बाहेर आलेला आहे. अनोखा टाईपचा षटकार. सर्वेश म्हात्रे यांच्याकडून भुईगाव जिंकल्यास 5,000 रुपये. नाही, याचं कारण आहे मंदार. त्या कारणाकडे येण्या अगोदर पुढील बॉल त्याला शेवटच्या क्षणाला फक्त दिशा दिली, चेंडूला पाठवले डिक्लेअरच्या दिशेने एका धाब्यासाठी. या मैदानात मी या अगोदर सुद्धा सांगितलंय, या मैदानात 7 असे फिल्डर आहेत जे कधी ऍक्टिव्ह होतात ते कोणाला कळत नाही, पण ज्या वेळेला ऍक्टिव्ह होतात त्यावेळेला कोणाचं मजबूत नुकसान करून जातात, कधी कधी कोणाचा फायदा करतात. पण यावेळेचं हे झालेलं नुकसान आहे. वाळुंज संघाला त्या 7 मधला एखादा खेळाडू समोरच्या भुईगावसाठी ऍक्टिव्ह होताना दिसलाय आणि त्यामुळे तो षटकार अनोख्या शैलीचा आपल्याला बघायला मिळाला. 8 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर पार्थ पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवरती. मीत यांच्या समोर दोन्ही संघात मीत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू मंदार हातामध्ये निघून गेला. गुडलेन स्पॉटच्या हलकासा मागे चेंडू होता आणि त्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉटबॉल आला आणि फक्त 8 धावांवरती 4 चेंडूनंतर धावफलक थांबले.
मोठा फटका. ओहो, कनेक्शन चांगलं, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो चेंडू खाली. ओहो ओ क्या बात है. झेल टिपला फलंदाज बाद. फटका आहे बघा, दुरून खेचण्याचा प्रयत्न रडार मध्ये होता, पण उंची इतकी जास्त गेली त्यामुळे अंतर आपोआप कमी झालं. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली क्षेत्ररक्षकानं, सार्थकनं, आणि झेल टिपत असताना फलंदाज बाद झालेत. मीत मैदानाबाहेर येतोय. महत्वाची विकेट. नवीन फलंदाज हार्दिक मैदानात दाखल होतोय. मीत आणि हिमेश ही जोडी जोपर्यंत मंदार मैदानात उभी असते तोपर्यंत भुईगाव स्वतःला वेगळे कॉन्फिडेंट फील करत असतात, पण आता सद्यस्थितीला मीतचं बाद होणं म्हणजे एक वेगळ्या अडचणीला आता सामोरं जाणं आहे. चला, पाहत नाईक पुन्हा एकदा फील्डची सजावट करत असताना वाळुंजे संघाला एकच विनंती आहे, यानंतर आम्हाला महिलांची फायनल खेळवायची आहे, त्यामुळे आपण सहकार्य कराल. गाव जिंकले तर विवेक पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. चला, पार्थ यांच्या समोर हार्दिक. ओ, शेवटच्या क्षणाला त्यांनी अपरकट केला आणि चेंडूला पाठवलं. एका धाबेसाठी सिंगल धाब येते. सिंगल धाब्याने स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होणार का? नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा हार्दिककडे स्ट्राईक राहील. धावफलकाची धाबा 9 एका गड्याच्या मोबदल्यात टीम भुईगाव. सर पहिल्या षटका अखेरीस एक गडी बाद 9 धावा झालेल्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये आता 28 धावांची गरज आहे. हार्दिक यांच्या जोडीला सर हिमेश यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. हिमेश यांनी जो मागच्या सामन्यामध्ये खेळ केला तोच काही खेळ त्याला आठवायची गरज असणार आहे या सामना जिंकण्यासाठी भिगाव यांच्या दृष्टीने. तर वाळुंजे संघाच्या दृष्टीने त्यांचे तिन्ही ओव्हर अतिशय सुंदर पद्धतीने काढणे त्यांना गरजेचं आहे. कोणताही मोठा फटका न देता हे 3 षटक संपवणे त्यांना गरजेचे राहणार आहे. ती सरासरीमध्ये कुठे ना कुठेतरी तो रोख लागणं गरजेचा. 9च्या सरासरीने मंदार जर पुढे जाणार तर 36 बनतात. 37 हवेत, म्हणजेच भुईगाव संघ सध्याला धावांच्या बाबतीत चांगल्या स्थितीमध्ये आहे. या दुसऱ्या षटकामध्ये मीतकडून आता एखाद्या विकेट 2-3 डॉटची अपेक्षा ही वाळुंजे संघाला जरूर आहे. चला, षटकाला सुरुवात करा. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. मीत आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला. चेंडू सर्व हातामध्ये. हार्दिकने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु गतीला नव्हतं बरगलं. पाहिजे तितका चेंडू वरती नाही उचलता आलाय. फलंदाज बाद. आणि राहुलने कॅच घेतले. राहुल मात्र यांच्या हातामध्ये झेल विचवला. तो झेल बघा कशा पद्धतीने खेळलाय. मन बनवलं होतं ऑनसाइडला खेळण्याचं. दुरून लपेटले चेंडूला. सुंदर झेल. फलंदाज बाद. दहा वरती 2. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा 1.2 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्राईक हँड वरती हिमेश बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल धाब आली आणि या सिंगल धाब्याने धावफलक पुढे जात असताना 11 वरती जाऊन पोहोचलंय. आस्किंग रन रेट नेहमी ज्या वेळेला चेसिंग रोलमध्ये कोणती टीम येते किंवा आपण एखाद्या सामन्याचा चेसिंग
बघत असतो त्यावेळेला आस्किंग रन रेट हा जो प्रकार आहे हा खूप जास्त वेळा तुम्ही ऐकणार आणि त्याच्यावरती मोस्ट ऑफ पीपलची नजर असते आणि भरपूर साऱ्या खेळाडूंची नजर असते. सर त्याच दरम्यान भिगावच्या प्रत्येक षटकारासाठी हर्ष वजे व आयुष पाटील यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे बक्षीस नाही तेवढे तर म्हणजे ज्या या स्पर्धेचं जेवढं पारितोषिक नसेल तेवढी तर भुईगावसाठी बक्षिसं लागल्यात. मग भुईगावला जर का म्हणजे या साऱ्या गोष्टी जी बक्षिसं लावले त्या जर का त्यांनी कमवल्या तर त्यांचा सोने पे सुहागा अशीवाली कहाणी असणार आहे. मीत चांगलं षटक आतापर्यंत. मीतच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती आणि त्यानंतर 1-1-1 अशा मागील 3 चेंडूवरची कहाणी राहिली आहे. पुन्हा एकदा हिमेश मीत समोर तयार बॉलिंगसाठी. लेफ्ट इनसाइड आउट. फटका फसला चेंडू उंच हवेमध्ये आणि त्यानंतर निघून चाललाय डिक्लेअरच्या दिशेने. एका धावेसाठी सिंगल येते. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि मंदार 13 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा मागील 5 चेंडूमध्ये आल्यात. वातावरण बदललंय जसं आता सूर्य खाली गेला त्यानंतर हळूहळू अंधार पडत चाललाय तशा प्रकारे हवा थांबली तशा प्रकारे आता या मॅचचं चित्र सुद्धा थोडंसं बदलत चाललंय. मीत मात्र नेहमीच खेळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो इन टर्म्स ऑफ बॉलिंग. डॉट विकेट अशा प्रकारच्या चेंडूने बॉलिंगच्या अगेन्स्ट सुद्धा तेच झालं होतं. त्याने प्रथमला बाद केलं तिथून मोमेंट पूर्णपणे शिफ्ट झाला तर बदलला होता. लास्ट बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केले जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 वरती 2 टीम चंपावती भुईगाव. थोडीशी घाई करण्याची विनंती करावी कारण यानंतर आपल्याला अजून एक अंतिम सामना बाकी आहे. महिलांचा अंतिम सामना अजूनही बाकी आहे. तर दोन्ही पंचांना विनंती करतो की वाळुंजे संघाला त्वरित क्षेत्ररक्षण लावायला सांगून त्वरित घाई करण्याची विनंती करावी. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. सिद्धेश म्हात्रे प्रणित म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. अंतिम सामन्यामध्ये भुईगाव संघ RCM वाळुंजे सारख्या संघासमोर खेळतो आणि तिथे षटकारांची गरज आहे. साईश म्हात्रे नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखल. त्याच्या समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज कनिष्क. एक अशी वेळ आली आहे कनिष्कला म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. कारण इथून जर का कनिष्कने बॅटद्वारे 1-2 मोठे फटके मारले तर या मॅचला भुईगावला जिंकून दिलं तर ही चर्चा भुईगावमध्ये म्हणा किंवा सामायिक ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये येणाऱ्या भरपूर कालावधीसाठी केली जाईल आणि त्याचा हा खेळ कदाचित आजरामर राहू शकतो. साईश आपल्या अनोख्या शैलीने गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट चा मारा करण्यासाठी सज्ज होत होते. सर 12 चेंडू 23 धावा. जर भिगाव संघाच्या बाजूला बघायचं गेलं तर एखादा मोठा फटका येणं या 6 चेंडूत गरजेचं आहे. एकाचे 2 करायचे. एकाचे 2 केले तर जिंकणार. एकाचे 2 नाही केले तर त्रास होणार. बॅकफुटर येऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धाव्यासाठी खेळलं. सिंगल स्ट्राईक रोटेट केली. चांगलं कार्य कनिष्कने केलं कारण त्यांना माहित आहे हिमेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि तो जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत भुईगाव संघाच्या जिंकण्याच्या आशा या पल्लवीत आहेत. हिमेश स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर ग्लोव्स ची मागणी हिमेशकडून केली जाते. तुर्तास धावफलकावरती धावा आहेत 15. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. या 11-22 इक्वेशन मधून कसा मार्ग काढला जातो हिमेश आणि संपूर्ण चंपावती भुईगावकडून हे बघावं लागणार आहे. किंवा या 22 धावांना रोखण्यासाठी RCM वाळुंजे संघ काय प्रयत्न करतोय, काय स्ट्रॅटेजीनं तो
मैदानाच्या आतमध्ये उतरले ते सुद्धा बघावं लागणार आहे. त्याच दरम्यान सामवेदी ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ नेते मनोहरदादा पाटील यांचे आगमन झालेले आहे. मी त्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक असे स्वागत करतो व त्यांना मंचावरती आसनस्थ होण्याची विनंती करतो. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलंग कार्पेट निघून चाललाय. ओ ओ प्रसन्नाने चेंडूला फील्ड केलं, तोपर्यंत 2 धावा सहज जाऊन कंप्लीट झाल्या. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फोरआर्मचा वापर करून चेंडूला खेळलाय. चेंडू निघून चालला प्रसन्नाच्या हातामध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे, फक्त एकच धाव येते. प्रसन्न म्हटले की आम्हाला मागील स्पर्धा आठवते. प्रसन्नाचा त्यावेळेच्या काहीशा अशा कटू आठवणी आहेत आणि त्यांना तो बदलण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याने केला. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळाली. जर का हिमेशने लगातार 3 षटकार मारले तर चिराग पाटील बागोली यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. सर सांगतात ना, आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्याच्यासाठी एकच शब्द महत्त्वाचा आहे, सुधारणा. मग ती स्वतःमध्ये असो, दुसऱ्यामध्ये असो, आपल्या घरच्यामध्ये असो किंवा दुसरं कोणातही असो, सुधारण्याला महत्त्व आहे आणि ती सुधारणा आता प्रसन्नाला करणं गरजेचं आहे. ती एक म्हण आहे ना, अपयशी यशाची पहिली पारी आहे. पण त्याच्या पुढची म्हण काय माहिती आहे काय? मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ द सक्सेस, बट करेक्शन ऑफ द मिस्टेक इज द की ऑफ सक्सेस. सुधारणा ज्या बाबतीत तुम्ही चर्चा केलीत, 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. दोन मोठे फटके या मॅचला टर्न करतील. करेक्शनची ज्याची तुम्ही चर्चा केलीत, सुधारणा. हिमेशला आता इथून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू. साईशने जी लेंथ पकडली आहे, लेंथच्या जोड्या ती लाईन सुद्धा जी आपण मागील 2 मॅच पासून बघतोय, ती अशी लाईन आहे किंवा ती अशी लेंथ आहे की त्याच्यावरचे बॉल तुम्हाला षटकारामध्ये परावर्तित करणं सोपं काम नाहीये. आणि सर, हा चेंडू आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा लास्ट बॉल आहे, या षटकातला लास्ट बॉल. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेत, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, त्यानं टिपला झेल. फलंदाज बाद, हिमेश डिपार्ट्स. मंदार आणि त्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये आलेलं अपयश हे मात्र कुठे ना कुठेतरी जिवारी लागतं. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आणि त्यावेळेला कोण जबाबदारी खांद्यावरती घेणार आणि या 18 धावांचा पल्ला पार करणार. ऋग्वेद आलाय, ऋग्वेद मध्ये क्षमता आहे. पार्थ पाटील यावेळेला बॉलिंग मार्क वरती आलेत. पार्थ सुरुवात करतो, पार्थ शेवट करतो, ही RCM ची कहाणी आहे. पार्थ सुरुवात करतो, पार्थ शेवट करतो, ही RCM ची कहाणी आहे. पण आता ऋग्वेद काय त्याच्यामधला जायंट किलर म्हणून पुढे येईल का? षटकार लगावून त्याला आपल्या खेळाचा किंवा आपल्या नावाचा एक वेगळा टॅग, वेगळी ओळख सामेती ब्राह्मण समाज अंतर्गत दाखवायचे. यावेळेला हातातून चेंडू निसटला, सिंगल धाव, कनेक्शन धावून कंप्लीट केली. सिंगल आल्यानंतर 22 रूपाने ही धाव येत असं पंचाने सांगितलं. सर, या येणाऱ्या चेंडूवरती येणाऱ्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका नितांत गरजेचा आहे. मोठा फटका मारणार कोण? उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूवरती 22 रूपाने पुन्हा एकदा एक धाव येईल. सिंगल धाव येते.
अडचणी चेंडूगणिक वाढत चालल्यात मंदार. या सामन्याला जिंकण्यासाठी ज्या वेळेवरती तुम्हाला पावलं उचलायची होती त्यावेळेला तुमची पावलं जमिनीवरती राहिली, उचलली नाही गेली. त्या ठोस पावलांची उचलणी या अगोदर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये होणं गरजेचं, त्यावेळेला नाही मोठे फटके आले. त्यामुळे अडचण आता भुईगाव संघासाठी वाढत चालली आहे. 4-16. सर नेट रन रेट प्रमाणे पहिल्या षटकामध्ये 9 रन आल्या होत्या. हो, यावेळेला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला तटवलंय, पाठवलंय. चांगली फिल्डिंग. ज्या आस्किंग रन रेटची आपण चर्चा केलीत ना, पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. हीच तर सर्वात मोठी खंत आहे टेनिस बॉल क्रिकेटची, की गणिती भाषेनुसार तुम्हाला ज्या वेळेला कॅल्क्युलेशन सांगितलं तर त्याला जर ध्यानात ठेवून तुम्ही खेळ केलात तर त्यामध्ये पोहोचण्याची गॅरंटी जरूर मिळते की तिथे तुम्ही पोहोचू शकता. पण ती प्रोसेस फॉलो करणं याच्यासाठीचा कंटाळा खूप मोठा आहे. याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 13. सर या वर्षीची जर सामवेद 11 काढली टोटल, तर त्याच्यामध्ये चौथा बॉलर जर कोण काढायचं असेल तर पार्थ पाटील हा जो आहे, हा माझ्या मते जर सामवेद 11 काढली, सामवेदी ब्राह्मण 11, तर त्याच्यामध्ये चौथ्या बॉलरसाठी हा सर हक्काचा प्रमुख दावेदार आहे. पार्थ पाटीलच्या बाबतीत मी सांगेल, ज्या वेळेला त्याला जबाबदारी आरसीएमने दिली त्या वेळेला त्याने अंडर प्रेशर चांगली बॉलिंग केली आहे. आतापर्यंतचा या वर्षातला आरसीएमचा ग्राफ जर बघाल विजयाचा, तर त्याच्यामध्ये पार्थ पाटीलचा रोल खूप मोठा राहिला आहे. पहिलं षटक आणि शेवटचं षटक पार्थ नाईगन पाटील. पण मधी 2 म्हात्रे बंधू सुद्धा चांगले लागतात, हे विसरून चालणार नाहीये. अखेर का डॉट बॉल आला. सामना संपला. सामना जिंकला तो आरसीएम वाळुंजे या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये चंपावती भुईगाव.